राम राम मंडळी, कशा आहात? बरे असाल अशी अपेक्षा करतो. होय, मी तुमचा मित्र भारत देवरे, माहिती अधिकार कार्यकर्ता. आणि आजचा व्हिडिओ हा खास करून खूप महत्त्वाचा आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी ज्या नोव्हेंबर नंतरच्या ज्या ग्रामपंचायती असतील त्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या व्हिडिओचा खरोखर तुम्हाला वापर करता येईल, यासाठीच हा व्हिडिओ, आज हा ब्लॉग आपण आपणासमोर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी एक महत्त्वाची सूचना आहे, हा ब्लॉग येणाऱ्या भविष्यासाठी आहे. याचा भूतकाळाशी काही एक संबंध नाही, याची टिप्पणी घ्यावी. आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भातील जी काही माहिती असेल ती माहिती मी या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे आणि ती तुम्ही निश्चितपणाने ऐकाल अशी अपेक्षा करतो. सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे जो सुशिक्षित उमेदवार असेल, ज्याला काय लिहिलेलं आहे हे वाचता येत असेल, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. बाकीच्या जे थंबवाले आहेत, ज्यांना काहीच कळत नाही, त्यांनी फक्त ऐकला तरी चालेल आणि भविष्यात त्यांचा बोध तुम्ही घ्यायचा आहे. तर मित्रांनो, ज्या वेळेस आपण ग्रामपंचायतीला आपला अर्ज म्हणजेच नॉमिनेशन फॉर्म हा दाखल करतो, त्यावेळेस निवडणूक आयोगानं काही अटी आणि नियम हे आपल्याला लागू केलेले असतात. आणि तेच अटी आणि नियम जर आपण सुशिक्षित असलो, जर आपण काय त्या अटी आणि नियमांमध्ये हे वाचू शकत असेल, तर निश्चितपणाने आपण त्या निवडणुकीला अर्ज भरण्यासाठी पात्र असाल. परंतु बऱ्याच गावांमध्ये काही वेळेस अशी गोष्ट घडते की ज्या वेळेस आपण ग्रामपंचायतीचा उमेदवारी अर्ज दाखल करतो, ते उमेदवार पूर्णपणे थंब असतात. थंब म्हणजे ज्याला कुठल्याही पद्धतीचं लिहिता येत नाही, ज्याला कुठल्याही पद्धतीचं वाचता येत नाही, त्याला आपण थंब म्हणतो. आणि अशाच उमेदवाराला येणाऱ्या निवडणुकींमध्ये काही लोक उभे करतील, त्यांचा अर्ज हे दाखल करण्यासाठी जातील. परंतु नॉमिनेशन अर्ज भरत असताना त्या निवडणूक आयोगाच्या काही अटी आणि शर्ती आहेत, त्या जर आपण वाचल्या नसतील आणि बिनधास्तपणे जो थंब आहे, या थंबने आपण त्या नॉमिनेशन स्वयं घोषणापत्रावर आपण बिनधास्तपणे अंगठे टेकले असतील, तर याला जबाबदार आपण स्वतः आहोत. कारण नॉमिनेशन अर्जामध्ये एकूण 5 ते 6 पद्धतीचे अटी आणि शर्ती असतात. त्यामधून असतं, निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार हा स्थानिक स्वराज्याचा थकबाकीदार नसावा. निवडणुकीसाठी उभे असणारा उमेदवार हा ग्रामपंचायतीच्या कुठल्याही अतिक्रमामध्ये नसावा. नंबर 3, ग्रामपंचायतीला इलेक्शनसाठी अर्ज भरणारा उमेदवार हा त्याचा स्वतःचा शौचालय असावा. ग्रामपंचायतीसाठी उमेदवारीसाठी अर्ज भरणारा उमेदवार हा सन 2001 नंतर त्याला 3रं अपत्य हे नसावं, ते कायद्याने गुन्हा आहे. ग्रामपंचायत उमेदवार याच्या मालकी हक्काची जागा 8 नंबर उतारा असावा. अशा अनेक प्रकारच्या अटी आहेत. परंतु प्रामुख्याने मी आपणासमोर ज्या मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करता येईल त्या मुद्द्यांवरच मी बोलत आहे. मित्रांनो, ह्या अटी ज्यावेळेस आपण फॉर्म भरतो त्यावेळेस आपल्याला आपल्या गावांमध्ये बऱ्याच ठिकाणी जे समजूतदार लोक आहेत, ज्यांना गावामध्ये आपण जिभू, आबा, काका, बापू असा उल्लेख करतो, हे आपल्याला सांगत नाही की तू कोणत्या चुकीच्या पद्धतीनं अर्ज भरणा करतोय किंवा तू यामध्ये कसा अटकणार आहे. मित्रांनो, मी माहितीच्या अधिकारामध्ये
धुळे तालुक्यातील एक ग्रामपंचायतीची संपूर्ण माहिती मागवली आणि त्या माहितीमध्ये मी असं मागवलं होतं की या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या जे उमेदवार आहेत यांनी भरलेल्या नॉमिनेशन अर्जाची सत्य प्रत मिळण्याबाबत मी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य याचा जिल्हा अध्यक्ष म्हणून मी धुळे जिल्ह्याचं कामकाज हे पाहत असतो। एक RTI कार्यकर्ता म्हणून लीगल राईज आहे, नोंदणीकृत संस्था आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माहिती अधिकारावर ही संघटना काम करते आणि या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कायदे पंडित माहिती अधिकारातले खूप मोठे विद्वान सौदागर मोहम्मद रफी आहेत, जे लातूर देवणी या ठिकाणी त्यांचं मुख्य कार्यालय आहे आणि या संघटनेत मी गेल्या 5 वर्षापासून काम करत आहे। मित्रांनो, त्या माहितीच्या अधिकारामध्ये मी जो अर्ज मागवला त्या अर्जामध्ये ज्यावेळेस मी क्युरी काढली म्हणजे त्रुटी काढली तर एका उमेदवाराने त्याची हद्दच ओलांडलेली होती। त्याची हद्द म्हणजे कशी की त्याने स्वतः स्वयं घोषणापत्रावर स्वतःच्या थंबने म्हणजे स्वतःच्या अंगठ्याने त्या जागेवर थंब देऊन त्या स्वयं घोषणापत्रावर थंब दिल्यानंतर असं म्हटलं आहे की मी ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करत आहे। मला सन 2001 नंतर तिसरं अपत्य नाही। ऐका, महत्त्वाचा विषय आहे। 2001 नंतर मला तिसरं अपत्य नाही आणि मी त्या अर्जामधून ती क्युरी काढून परत एक माहितीचा अधिकार तयार केला आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये निवडून आलेल्या उमेदवाराला किती अपत्य आहेत, ते कोणत्या शाळेत शिकले आहेत किंवा त्यांच्या जन्मनोंदी कोणत्या ठिकाणी आहेत या संदर्भातील मी माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली आणि त्या माहितीच्या अधिकारामध्ये मला तब्बल किती तर तब्बल 8 मुलांची माहिती मला शालेय डॉक्युमेंटरीनुसार मिळाली। म्हणजेच जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असलेल्या आज रोजी हयात असलेले मुलं ज्यांचा जन्म 4 मुलांचा जन्म 2003 नंतरचा आहे म्हणजे आजपर्यंतचा आहे, असा उमेदवार जो ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि तो निवडून येतो तर निवडणूक आयोगाची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फसवणूक होते। त्याने निवडणूक आयोगाच्या अटी शर्ती आणि नियमांचं भंग आणि उल्लंघन केलेलं असतं। हे कायद्याने गुन्हा आहे। यामुळे काय होणार आहे की त्याचं पद हे रिक्त होणार आहे आणि रिक्त झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कायदेशीररित्याने निवडणूक बोर्डाकडे गुन्हा दाखल करण्यासाठी देखील आपल्याला मागणी करता येते, अर्ज देता येतो आणि या अर्जामध्ये आपण प्रथम अर्ज आपण हा माननीय जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करू शकतो। त्यांनी जर कारवाई नाही केली तर आपण थेट निवडणूक मुख्य आयोग यांच्याकडे देखील आयुक्त यांच्याकडे आपण तक्रार ही करू शकतो। तर त्या माहितीच्या अधिकारामध्ये मला एकूण 8 मुलांच्या शालेय दप्तरी नोंद असलेल्या एल्शा मिळाल्या म्हणजेच शाळेचा दाखला मिळाला आणि त्यामध्ये सन 2003 नंतर जे जन्माला आलेले अपत्य आहेत ते एकूण 8 अपत्य होते। मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा, कारण येणाऱ्या निवडणुकींमध्ये तुम्हालाही अशा प्रकारच्या त्रुट्या ह्या काढता येतील। असे नवीन व्हिडिओ आपण ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यासमोर मी अतिशय चांगले आणि स्पष्ट भाषेमध्ये समजेल असे आजपासून टाकणार आहे। तरी ह्या ब्लॉगमध्ये जे सुशिक्षित आहेत, जे ग्रॅज्युएशन आहेत, जे 10वी 12वी हे